नायकिनी मी महाराष्ट्र प्रेक्षेपण स्पर्धेत भाग घेऊन एक वाद्य नाटक सादर करत आहे। मी सावित्री बोलते। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करून मला विजेती। विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असं बोलणाऱ्या ज्योतिराव फुलेंची मी पत्नी। शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं आणि हे दूध मी माझ्या लेकरांना देणार। शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होतं आणि वाघासारखं जगलात तर नाम होतं। कार्य खडतर होतं, जोखमीचं होतं, पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळ्यांचे आम्ही देखील वंशज होतो। घाबरणं किंवा कच खाणं आमच्या रक्ताला मुळीच मानवणारे नव्हतं। मी सावित्रीबाई फुले। माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी माझा विवाह झाला। मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता, पण माझे पती ज्योतिबा यांनी मला शिकवले आणि घडवले। पुण्यात भिडेवाड्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली, परंतु तिथे शिकवण्यास कोणीही तयार झालं नाही। तेव्हा ज्योतिबांनी मला शिकवण्यास ठरवले। मात्र मी होते अक्षरशून्य, मला लिहिताही येत नव्हतं आणि वाचताही येत नव्हतं, पण ज्योतिबांनी खूप कष्ट घेऊन मला शिकवले आणि हळूहळू मलाही शिकण्याची हौस निर्माण झाली। मला शिकावे असे वाटले आणि मग काय, मनावर घेऊन मी लवकरच शिकले आणि पुण्यातील शाळेत शिकवण्यासाठी मी तयार झाले। परंतु समाजातील काही कर्मठ लोक मात्र यास विरोध करू लागले। मुलींनी शाळा शिकू नये म्हणून काही लोक मुलींना तर शाळेत पाठवत नव्हतेच, शिवाय मी शाळेत जात असताना मला शिवाय शाप देऊ लागले, माझ्या अंगावर शेण टाकू लागले, दगडफेक करू लागले। तरीही मी मागे हटले नाही की डगमगले नाही आणि मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात राहिले। मी आणि माझे पती ज्योतिबा यांनी मिळून लावलेले रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले पाहायला मिळत आहे, याचा मला अभिमान वाटतो। आज असे कोणतेही क्षेत्र नाही की जिथे महिलांचा सहभाग नाही, परंतु 200 वर्षापूर्वी असे चित्र नव्हते। स्त्री म्हणजे चूल आणि मूल एवढ्या पुरतीच मर्यादित होती। घराच्या उंबरठ्या बाहेर पडायची सुद्धा तिला परवानगी नव्हती। ती घरातील एक शोभिवंत वस्तू समजली जायची। शिक्षणाने मानवी जीवनाचा विकास होतो हे ज्योतिबांनी जाणले होते, म्हणून त्यांनी खूप कष्ट घेऊन अहोरात्र प्रयत्न करून महिलांना शिकवले आणि म्हणूनच आज आपल्याला महिलांची प्रगती दिसून येत आहे। कदाचित माझ्या जीवनात जर ज्योतिबा आले नसते तर मी ही तुमच्यासारखी सर्वसामान्य सावित्री राहिली असती, क्रांती ज्योती कधीच झाली नसती। म्हणून मला तुम्हा सर्वांना एकच गोष्ट सांगावीशी वाटते की आपल्या मुलीला खूप शिकवा, तिला शिक्षणापासून कधीच दूर करू नका। तिचे शिक्षण हे तिच्या एकटीपुरते मर्यादित नसते, तर ती घरातील सर्वांना शिकवण्याचा विचार करू शकते। शिकलेली आई घरदाराला पुढे नेई असे म्हटले जाते, ते काही उगीच नाही। पूर्वी पती मेल्यानंतर त्याच्या मागे पत्नीचे खूप हाल व्हायचे, तिला विद्रूप केले जायचे, तिला समाजात कुठेही मानाचे स्थान नसायचे। यासाठी खूप प्रयत्न केला, परंतु आजही समाजात काही मोठा बदल झाला आहे असं दिसत नाही। आज शिकलेला समाज असून देखील अशिक्षित लोकांच्या पलीकडे वागत आहे। मुलगी असेल तर तिचे गर्भ पोटातच संपवायची पद्धत शिकलेला समाज करताना पाहून मनाला खूप खंत वाटते। मुलगा हवा या हट्टापायी कित्येक मुलींचे गर्भ खुडणाऱ्या लोकांना काय म्हणावे। खरं तर यास कारण म्हणजे समाजातील चालू असलेल्या चालीरीती हेही असू शकतात। हे तर मलाही माहित आहे की तो देवही मुलगी त्यालाच देतो ज्याची सांभाळायची लायकी असेल, परंतु जोपर्यंत लग्नात वधू पक्षाकडून घेण्यात येणारी हुंडा पद्धत बंद होत नाही तोपर्यंत असंच चालू राहणार असं वाटतं। यात कुठंतरी बदल करणं अति आवश्यक आहे। एके दिवशी ज्योतिबांनी मला सांगितले, सावित्री, आपल्याला खूप लोकांच्या डोळ्यातील आसू पुसायची, त्यांच्या डोळ्यात स्वप्नांची नवी फुलबाग फुलवायची आहे, त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवायचे। त्यांच्या आजवरच्या दयनीय अवस्थेचं दुःखाचं एकमेव कारण म्हणजे अज्ञान। शिक्षणाने अज्ञान दूर होतं, तो विचार करतो स्वतःला घडवण्याचा। असेच घडणारे, घडविणारे आणि धडपडणारे सृजनशील माणसं हवीत। आपल्याला आणि या देशाला, भारताला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही आणि यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे। उद्याचे सूर्य घडवण्यासाठी आपल्याला काम करायचंय। देशील का मला साथ? मी निवळ होकार दिला नाही तर प्रत्यक्ष सुरुवात केली आणि नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना एक घटिंगड माझ्या समोर आला आणि तो म्हणाला, ए टवळे, कुठं निघालीस ग? आमच्या पोरींना शिकवणं बंद कर, तुला तुझी अब्रू प्यारी की शिकवणं। पण कदाचित तो विसरला असावा की मी खंडोजी नेवसे पाटलांची कन्या आणि ज्योतिराव पैलवानांची पत्नी होते। त्याच्या कानाखाली सनसनीत जाळ काढतात भर दिवसात त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले आणि त्याच क्षणी सुनावलं, आज समोर आलास थोबाड फुटलंय, पुन्हा जर माझ्या समोर आलास तर तुझ्या रक्ताने धरती रांगवीन। स्वतःला कसा सावरत तो तिथून निघून गेला। मोठ्या आशेने माझे अब्रूहरण बघायला आलेली लोक त्याची बेअब्रू झालेली पाहताच निमूटपणे निघून गेले। आजवर माझे अंगावर शेण फेकलं, दगडफेक केली, शिवाय
झालं होतं. शेवटी जाता जाता माझ्या लेकींना मी एवढंच सांगेन, उंच भरारी घे आकाशी पिंजऱ्यात फडफडू नको, उंच भरारी घे आकाशी पिंजऱ्यात फडफडू नको. ए मुली तुला सांगते पेटून उठ तू रडू नको. बांगड्या घातल्यास मर्दानी मदतीसाठी ओरडू नको, बांगड्या घातल्यास मर्दानी मदतीसाठी ओरडू नको. ए मुली तुला सांगते पेटून उठ तू रडू नको. तयारीने तू उतर मैदानी घरातच आता पडू नको, तयारीने तू उतर मैदानी घरातच आता पडू नको. ए मुली तुला सांगते पेटून उठ तू रडू नको. ए मुली तुला सांगते पेटून उठ तू रडू नको, पेटून उठ तू रडू नको. धन्यवाद.